नमस्कार. क्षीरसागरामध्ये महालक्ष्मीच्या सोबत रममाण असलेल्या विष्णूच्या सहस्रनामांचा, खरं तर विष्णू, महादेव, ब्रह्मदेव सगळं एकच, या सगळ्याच देवता या एकाच दिव्य तत्वातल्या. त्यामुळं त्यांच्या वेगवेगळ्या नावांचा विचार आपण करतो आहोत, त्याचं स्मरण आपण करतो आहोत आणि याच स्मरणातून आपण त्या दिव्यत्वाची प्रचिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी प्राप्ती म्हणत नाही, कारण एवढ्या लवकर एवढ्या सहज ते दिव्यत्व प्राप्त होईल. बस प्रचिती घ्यायची आहे. जसा सूर्य दुरून आपण त्याच्या दाहकतेच्या उन्हाचा अनुभव घेत असतो, तसा आपण दुरूनच त्या दिव्यत्वाची प्रचिती घेतोय. त्यामुळं आज ज्या 4 श्लोकांचा विचार आपण करतोय ती पहिल्यांदा आपण ऐकूया आणि मग नावांच्याकडे जाऊ. भगवान् भगः नन्दी वनमानी हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरजो निजः त्रिसामासामगः सामनिर्वाणम् भेषजम् भिषक् संन्यासकृच्छमशान्तो निष्ठा शान्तिः परागणम् शुभाङ्गः शान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशजः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः. या आजच्या पहिल्या श्लोकात पहिला शब्द येतो, पहिलं नाव येतं ते भगवान. हे भगवान काय आहे? म्हणजे खरं तर भगवान, बघा अशी वेगवेगळी नावं पुढे आहेत, पण यातलं भगवान काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. जो 6 ऐश्वर्यांना प्रदान करतो ना, तो भगवान. आता म्हणाल 6 ऐश्वर्य, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत 6 ऐश्वर्य काय आहेत ते. पहिलं धन, मालकी, स्वामित्व, हे पहिलं ऐश्वर्य. हे जगातल्या सगळ्या गोष्टीवर आपलं स्वामित्व असणं, वस्तूंवर आपलं स्वामित्व असणं, भौतिक गोष्टींवर आपलं स्वामित्व असणं, अधिकार असणं, धन असणं, ते पहिलं ऐश्वर्य आहे, धन, मालकी. दुसरं ऐश्वर्य आहे ज्ञान, ज्ञानावर आपली स्वामित्व असणं. तिसरं आहे वैराग्य, बघा, तिसरं आहे वैराग्य. चौथं यश आणि 5वं आहे श्री, तर 6वं आहे बल. अशा 6 ऐश्वर्यांवरती आपलं स्वामित्व असलं पाहिजे. क्रम सुद्धा खूप महत्वाचा आहे, नुसता नाही, म्हणजे उगाच काहीतरी सांगितलं असं नाही. वैराग्यानंतर आलेलं यश, त्यानंतर आलेली श्री म्हणजे संपत्ती, आणि बल, स्त्रीवर का, स्त्री नाही, म्हणजे गडबड होऊ देऊ नका ऐकण्यामध्ये, माझ्या बोलण्यात ते दोष येऊ शकतात, त्यामुळे स्त्री हा शब्द लक्षात ठेवा. तर 6वं बल. वैराग्यानंतर यश, श्री आणि बल हे 3 सांगितलेत. तर वैराग्याच्या आधी ज्ञान सांगितलंय. वैराग्य नुसतंच नाही जमत, म्हणजे झालं आता संपलं सगळं, वैराग्य असं नाही जमत, झालं वैराग्य. म्हणजे मी अगदी सोपं सांगतो, उदाहरण कळावं म्हणून. मी दारू सोडली आहे, हे वाक्य आपण जेव्हा उच्चारतो ना, तेव्हा आधी पीत असतो आणि मग सोडत असतो. दारू स्पर्शच न करणारा माणूस दारू सोडेल कसा? हे जसं उदाहरण आहे ना, तसं इकडे समजा. वैराग्य कशाचं? वैराग्य कधी येईल? ज्ञानानंतर आलेलं वैराग्य उत्तम असतं, पण कधी येईल? जेव्हा धन, मालकी, स्वामित्व आपल्याकडे असेल आणि त्याचं काहीच वाटत नाही, तेव्हा ते वैराग्य महत्वाचं आहे. म्हणजे उगाच आपलं मिळालं नाही म्हणून कोल्ह्याला द्राक्ष आंबट, जाऊ देत, आंबट आहेत ती, असं म्हणून सोडून देणं नाही. प्राप्त करता येत नाही म्हणून प्राप्त केलं नाही, ते वैराग्य नसतं, त्याला वैराग्य म्हणत नाहीत. प्राप्त झालं आहे आणि त्याच्याबद्दलचा मनातला मोह संपला आहे, ते वैराग्य आहे. या 6 ऐश्वर्यांवरती जो आपलं बळ दाखवतो तो भगवान. हे सगळे असलेला ऐश्वर्य असलेला भगवान. मग बघा काय? हे सगळं ऐश्वर्य. आता बघा, पुढचं नाव भगवानच्या नंतर भग आहे, आणि हे काय आहे? सगळी ऐश्वर्य संहाराच्या वेळी काढून घेणारा. म्हणजे हे सगळं ऐश्वर्य देणारा, आणि जेव्हा संहाराची वेळ येईल, जेव्हा या सृष्टीच्या पुनर्निर्माणाची वेळ येईल, तेव्हा तो सगळं काढून घेईल, सृष्टीचा संहार होईल, पुन्हा या ऐश्वर्यांना घेऊन तो सृष्टीची निर्मिती करेल. तो भग आहे. तो
परमसुख स्वरूप आहे, म्हणजे आनंदी आहे. यातलं नाव आनंदी आहे, परमसुख स्वरूप. आनंद परमसुख असतो बरं का, नुसतं थोडक्यात नाही. कडक उन्हात थंड पाणी मिळालं सुख वाटलं तसं नाही. परमसुख. पुन्हा तहानच नको, पुन्हा अजिबात तहान नको. एकदा पाणी पिलं की पुन्हा तहानच नको, असं पाणी जिथे मिळतं ते परमसुख असतं. तो आनंदी आहे, तो वनमाली आहे. वनात विहार करणारा, तिथल्या वैजयंती माला आपल्या गळ्यामध्ये घालणारा तो वनमाली आहे. तो हलायुध आहे. हल नांगर, हलधर नांगरधारी, हलायुध. हल ज्याचं आयुध आहे तो, आणि नांगर आयुध म्हणून वापरल्यावर निर्माण होतं, लक्षात ठेवा. पेरणी होते, लक्षात ठेवा. आणि त्या पेरणीतून पिकं उगवतात, त्या पिकातून समृद्धी येते. तो हलायुधवाला आहे. त्याचं आयुध संहार करणारच आहे असं नाही. तो हलायुध घेतो, तो नांगरणी करतो, मशागत करतो, आणि त्याने तो नवी सृष्टी आकाराला आणतो. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? त्याच्या हलाने आपली जमीन नांगरली, बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची, उगवेल कणीस ऐश्वर्याचे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या हलायुधाने केलेल्या मेहनतीनंतर स्वतःची पेरणी बीजरूपानं करायला पाहिजे. आणि मग आपण येतो. तो आदित्य आहे, अदितीचा पुत्र आहे. तो ज्योतिरादित्य आहे, म्हणजे पूर्ण सूर्यमंडळातील तेज, ज्योती, प्रकाश तो आहे. तो सहिष्णू आहे. त्याच्या मनात कोणतंही द्वंद्व नाही. क्या करे क्या ना करे, ये कैसे मुश्किल हाय, असं नाहीये त्याच्या मनामध्ये. टू बी ऑर नॉट टू बी असला प्रश्न त्याच्या डोक्यात येत नाही. जगावं की मरावं असले नाटकीय पल्लेदार वाक्य त्याच्या तोंडी येत नाहीत. द्वंद्व नाहीच आहे. कसलाही विवाद त्याच्या मनामध्ये नाही आहे. आणि तो सहन करणारा आहे. सत्पुरुषाची अंतिम गती तो आहे. सत्पुरुषाची अंतिम गती. कुणाची? सत्पुरुषाची. चांगल्या माणसाला अंतिम गती प्राप्त झाली की त्याच्याकडे जातात, म्हणून तो सत्पुरुषाची अंतिम गती आहे. त्याच्याकडे जाताना सत्पुरुषच जाऊ शकतात, खलपुरुष नव्हे. आता खलपुरुष जात नसेल तर आणखी चांगलंपणा करण्यासाठी आपल्याला काही अजून नावं जाणून घेतली पाहिजेत. पुढचा श्लोक ऐका. सुधन्वा खंड परशुर्दारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरजो निजः. आता यातली नावं कोणकोणती आहेत? सुधन्वा, खंड परशु, दारुण, द्रविणप्रद, दिव्यस्प्रक, सर्वद्रगव्यास, वाचस्पतिर्योनिज. आता जरा गडबड आहे, एवढी मोठी नावं जरा अवघड आहेत यावेळेला. सोपं सोपं नाव असं नाहीये कुठे, अवघड नाव आहे. तर इंद्रिय रूपी शारंग धनुष्य धारण करणारा, इंद्रियादी रूप असलेलं शारंग धनुष्य धारण करणारा तो सुधन्वा. सुधन्वा या नावाचा अर्थ लक्षात ठेवा. खंड परशु, परशु धारण करून शत्रूचं खंडन करणारा तो खंड परशु. तो दारुण आहे. सन्मार्गावरच्या लोकांना जे विरोध करतात त्यांच्यासाठी तो दारुण आहे. दारुण पराभव करतो, दारू न पराभव नाही. म्हणजे दारू पिऊन जे लोकांचा पराभव करायसाठी, कृपया मला या असल्या कोट्या करताना माझा संबंध राजकीय पक्षाच्या एका प्रमुखाशी जोडू नका. कंडक्टर, सेमी कंडक्टरवाला तो दारुण आहे. दारुण म्हणजे जो सन्मार्गावरच्या लोकांच्या मार्गात व्यत्यय आणतो, तो त्या माणसाला नाहीसं करणारा, विरोधकांसाठी भयंकर ठरणारा. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आपण देवाचे शत्रू होऊ, लोकांच्या चांगल्या मार्गात अडकाठी आणली तर, आणि तो पराभव करायचा तो करतो. त्यामुळे तो दारुण आहे. तो भक्तांना इच्छित धन देणारा आहे. द्रविणप्रद आहे. तो इच्छित धन देणारा आहे. तो स्वर्गलोकापर्यंत व्याप्त आहे. दिवस्पर्का, तो दिवसप्रका आहे, म्हणजे स्वर्गलोकापर्यंत व्याप्त आहे. मी शब्द जरा जपून वापरतोय आणि मुद्दाम वापरतोय. तो स्वर्गलोकापर्यंत व्याप्त आहे. हा शब्द पर्यंत, हा शब्द फार महत्वाचा आहे.
तो स्वर्गलोकात आहे असं नाही आहे. तो भूलोकापासून स्वर्गलोकापर्यंत व्याप्त आहे. तो पाताळ लोकापासून स्वर्गलोकापर्यंत व्याप्त आहे. म्हणजे तो तिन्ही लोकात व्याप्त आहे. तो प्रत्येक ठिकाणी आहे. स्वर्गात गेलं म्हणजे देव भेटला असं नाही. देव भेटायचा असेल, देवाशी संपर्क करायचा असेल तर तो सर्व लोकात व्याप्त आहे. तो स्वर्ग लोकापर्यंत व्याप्त आहे हे लक्षात ठेवायचं. तो सर्व ज्ञानाचा विस्तार करणार आहे. सर्व दृग्व्यास आहे आणि विद्यापती बनून विद्यापती असलेला पण स्त्रीपासून न जन्मणारा आहे. म्हणून त्याला वाचस्पतिर् योनिज असं म्हटलंय. तो वाचस्पतिर् योनिज आहे. तो विद्येचा पती आहे पण स्त्रीपासून जन्मत नाही. आता पुढे जाऊया, पुढचा श्लोक ऐकूया आणि पुढच्या नावांचा विचार करू. त्रिसामासामगस्साम निर्वाणं भेषजं भिषके संन्यासकृच्छमशान्तो निष्ठा शांतिः परायणम्. यातलं पहिलं नाव आहे त्रिसामा. त्रिसामा काय आहे? सामश्रुतींनी ज्याची स्तुती केली आहे असा. साम काय? सामवेद आहे. श्रुती वेद. सामवेदातील श्रुतींनी श्लोकांनी ज्याची स्तुती केली आहे असा. आणि तीन म्हणजे सर्वच, आणखी सामासहितचे तीनही वेद याची स्तुती केली आहे असा तो सामग. सामवेदाचे गायन करणारा, जो सामवेदाचं गायन करतो तो साम म्हणजे वेद. निर्वाणम म्हणजे परमानंद. निर्वाण करताना सुद्धा परमानंद, जाताना आनंद. नाहीतर संदीप खरेची कविता आपल्याला पाठच आहे. हे भलते अवघड असते कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना डोळ्यांच्या देखता आणि नाहीसे लांब होताना. डोळ्यातील अडवून पाणी हुंदकारो खुनी कंठी, तुम्ही केविलवाणे दिसत. जाणं निर्वाण हे तुमचं आमचं त्रासदायक असू शकतं इतरांच्यासाठी, पण जेव्हा तुम्हाला निर्वाण करायला बोलवतो ना, तेव्हा जग हसे हम रोए, हम रोए जग हसे अशी अवस्था असते. ते निर्वाण म्हणजे परमानंदाची प्राप्ती तो करतो. पुढे भेषज, भवरोगावरती औषधी जी आहे ती भेषज आहे. भवरोग या संसारातील भवरोग आहे, त्याच्यावरची औषधी तोच आहे, तो भेषज आहे. त्याच्यावरचा औषध तो आहे आणि तो भीषक आहे. म्हणजे काय? आता बघा, हे फार गंमत आहे. औषधी तोच आहे आणि औषधा देणारा, भवरोग हरण करणारा वैद्यही तोच आहे. म्हणजे तोच तुमच्या रोगाचं निदान करणार आहे, उपचार करणार आहे. औषधही तोच आहे. भवरोग झाले, या सगळ्या भवसागरात अडकून आपल्याला अडचणी, रोग आले, आजार झाला की त्याच्यावरचं औषधही तोच आहे आणि औषध दूर करणारा वैद्य सुद्धा तोच आहे. मोक्षासाठीची व्यवस्थाही तोच आहे. संन्यासकृत आहे. तो संन्याशांच्या ज्ञानाचा उपदेश आहे. शमविने, तो संन्याशांच्या ज्ञानाचा उपदेश आहे. तो शांत आहे. विषय सुखाच्या बाबतीत त्याच्या मनामध्ये कसलीही आसक्ती नाही. तो अनासक्त आहे म्हणून शांत आहे. तो निष्ठा आहे. प्रलयापर्यंत त्याच्यावरच असते. निष्ठा कशी असावी त्याचं उत्तम आहे. तोच निष्ठा आहे बरं का. निष्ठा कशी असते नाही, तोच निष्ठा आहे. प्रलयापर्यंत आणि प्रलयानंतरही ज्याच्यावर निष्ठा राहते तो निष्ठा आहे. तो शांती आहे, ब्रह्मस्वरूप आहे आणि परायणम आहे. तो परमस्थानावरचा आहे. अशा परमस्थानावरच्या भगवान विष्णूला वंदन करण्यासाठी पुढचा श्लोक ऐकू. शुभांगः शान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशजः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः. या पुढच्या श्लोकातलं पहिलं नाव आहे शुभांग. शुभ अंग, मनोहर शरीर. त्याचं शरीरच इतकं मनोहर आहे की त्याच्या प्रत्येक अवयवात डुंबून जायला होतं. डोळ्यात सुद्धा आपण हरवतो, पायात अडखळतो. त्याच्या हाताचा स्पर्श सुद्धा आम्हाला दिव्य अनुभूती देऊन जातो. म्हणून तो शुभांग आहे. तो शांतीदाय म्हणजे परमशांती देणारा आहे. तो सृष्टीची रचयिता आहे. स्रष्टा म्हणजे सृष्टीचा रचयिता आहे. तो कुमुद आहे म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्याच जीवांना
जो आनंद प्रदान करतो तो कुमुद तो आहे, तो कुवलेशय आहे, तो समुद्रात शयन करणारा आहे, तो गोहित आहे, गायींचं रक्षण करणारा आहे, तो गोपती आहे, तो पृथ्वीचा गायींचा स्वामी आहे, तो वृषभास आहे, धर्म द्रष्टा आहे आणि धर्मप्रिय आहे. तो धर्मप्रिय पण आहे, धर्म तोच आहे, धर्मद्रष्टा तोच आहे, पृथ्वीचा स्वामी तोच आहे, गायींचा स्वामी तोच आहे, तो गायींचा पालनकर्ता पण आहे, एकूणच पृथ्वीचं संचलन करणारा तोच आहे. गाय असो, पृथ्वी असो, पाणी असो, अग्नी असो, सूर्य असो, कीटक असो, माणूस असो की अजून कोणी, या सगळ्यांचा संचालन करता तो आहे. म्हणून त्याला आपण इथे आजच्या या अधिक मासाच्या भागात पुन्हा वारंवार वंदन करूया आणि पुढच्या भागासाठी इथे थांबूया. नमस्कार.